जिल्हा परिषदेचे शिक्षक अशोक पुंडलिक घोलप यांचा सेवापूर्ती समारंभ नुकतीच नारायणगाव येथील प्रणव मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला। यावेळी आंबेगाव तालुक्याचे पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी सविता माळी, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन पुरी, केंद्र प्रमुख कोंढावळे, शिंदे, बोंबले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान घोलप, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष मंगेश मेहर, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, रवींद्र वाजगे, विकास मटाले, अंबादास वामन, सरपंच उपसरपंचामध्ये सुभाष घोलप रोहकडी, संतोष मोरे मांजरवाडी, सारिकाताई गायकवाड, सुनंदा मुळे, शिक्षक संघटनेचे आजी माजी पदाधिकारी, सेवा झालेल्या ठिकाणचे ग्रामस्थ, विद्यार्थी, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, शाळेतील सहकारी शिक्षक नंदू वाघमारे, अनिता ढमाले, वैशाली भालेराव, रवी डोंगरे, विजय घोलप, श्री सिद्धिविनायक सोसायटीतील रहिवासी वर्ग, पत्रकार सचिन कांक्रिया, योगेश आरेकर उपस्थित होते। अशोक घोलप हे 22 मार्च 1996 रोजी शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले। त्यांनी खेड तालुक्यातील साकोर्डी, आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी, पसारवाडी माळीन, जुन्नर तालुक्यात सुलतानपूर, सातपुडा या ठिकाणी ज्ञानदान देण्याचे काम केले। 28 वर्ष 2 महिने असा त्यांचा सेवेचा कार्यकाळ राहिला असून आपल्या कारकिर्दीत त्यांनी क्रीडा स्पर्धा, स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, नवोदय परीक्षा, संगीतमय परिपाठ, संपूर्ण प्रगत वर्ग या विभागात उल्लेखनीय कार्य केले। कार्यक्रमादरम्यान त्यांच्या विद्यार्थिनी पायल भोर, आराध्या भोर, रुचिता मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे निवेदन अशोक मावळे, राजू काथेर, अंबादास वामन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अशोक घोलप सर यांनी मानले। डे टुडे न्यूज, नारायणगाव।